आगामी महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक होण्यासाठी नेत्यांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली। एका जागेसाठी किमान 10 ते 15 उत्साही नेते उमेदवारीची मागणी पाहायला मिळते, तर विशेषतः भाजपच्या शेकडो जागांसाठी हजारो कार्यकर्ते उमेदवारी मिळवण्यासाठी रांगेत उभे आहेत। अशीच उत्साही फौज शिवसेनेतही सक्रिय झाली। तिकिटासाठी सर्व पक्षांमध्ये निर्माण झालेली ही गर्दी आगामी निवडणुकीची रंगत वाढवणारी ठरणार आहे। पाहूयात। महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी। एका जागेसाठी 10 ते 15 पेक्षा अधिक अर्ज। नगरसेवक होण्यासाठी नेत्यांची स्पर्धा। नेत्यांच्या भाऊ गर्दीमुळे निवडणुकीची रंगत वाढणार। छत्रपती संभाजीनगरात अर्ज एक, दावेदार अनेक। कोरोना काळानंतर अनेक वर्ष निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे या निवडणुकीत उत्साही नेत्यांची गर्दी वाढली आहे। महानगरपालिकेत आपल्याला नगरसेवकासाठी उमेदवारी मिळावी यासाठी राजकीय नेते आणि कार्यकर्ते जोरदार प्रयत्न करत आहेत। एका जागेसाठी 10 ते 15 अर्ज दाखल होत आहेत। भाजप कार्यालयामध्ये शेकडो जागेंसाठी हजारो अर्ज दाखल झाले। 115 नगरसेवक छत्रपती संभाजीनगरात आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडे 1120 अर्ज आलेले आहेत आणि त्यातून आपण एक नाव निवडणं हे सगळ्याच भारतीय जनता पार्टीच्या टीमचं मोठं आव्हानाचं काम आहे। पण मला खात्री आहे की आम्ही सगळे एकत्र बसून समाजाच्या अपेक्षा पूर्ण करणारा, समाजाला एक चेहरा जो भारतीय जनता पार्टी म्हणून द्यायचा असतो तो आम्ही योग्य उमेदवार देऊ। दोन्ही पक्षांची महायुती होणार असली तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये उमेदवारी अर्ज घेण्यासाठी उत्साही नेत्यांनी मध्यवर्ती कार्यालयामध्ये तुफान गर्दी केली आहे। एवढंच काय, खासदारांनी देवापुढे पहिला अर्ज ठेवून उमेदवारी अर्ज वाटपाला सुरुवात केली। अर्ज वाटप करणार आहात आणि सोमवारीपासून आम्ही पण इंटरव्ह्यू घेणार आहात। आपण जर पाहिलं असेल, जसं आमचे युतीतले जे मित्रपक्ष आहे भाजप, त्यांच्याकडे जर एक प्रभागामध्ये 10 इच्छुक आहे, तसे शिवसेनाकडे पण इच्छुक खूप भरपूर आहे। कारण की शिवसेना भाजपचा बालेकिल्ला आहे, म्हणून उबाटा असेल किंवा विरोधी पक्ष असेल त्यांच्याकडे साधा उमेदवार द्यायला त्यांचे जे पदाधिकारी आहे सध्या ते पण इच्छुक नाहीये। म्हणून शिवसेनाकडे सुद्धा 10 ते 15 प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा लागली आहे। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मीच नगरसेवक होणार हा विश्वास प्रत्येक इच्छुक नेत्यांना वाटतोय। मात्र जागा एक, अर्ज एक आणि दावेदार अनेक अशी स्थिती निर्माण झालेली आहे। महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी एका जागेसाठी तब्बल 10 अर्ज दाखल केले जात आहेत। 10 पेक्षा अधिक अर्ज जे आहे ते विविध पक्षातील कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। भाजपच्या कार्यालयामध्ये तुफान गर्दी, तर शिवसेनेच्या कार्यालयामध्ये सुद्धा गर्दी पाहायला मिळाली। जागा एक, दावेदार 15 अशी स्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झाली आहे। त्यामुळे जागेसाठी रस्सीखेच पाहायला मिळते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।